स्वलिखित कथा मी तुमची शेवटची सावली. मला माफ कर मित्रा, तुला शेवटपर्यंत वाचवायची माझी जिद्द होती, पण कदाचित मी हारलोय. माझं शेवटचं पान आता गळतंय. ते पान नाहीये, तो माझा निरोप आहे. ते पान तुझ्या पायाशी येऊन पडेल तेव्हा त्याला केरासारखं झाडून टाकू नकोस. फक्त एकदा विचार कर, मी चाललोय, माझा श्वास संपतोय, पण तुझं काय रे? हॅलो, ओळखलत का मला? नसेल ओळखलं, कारण आता माझ्याकडे बघण्या इतका वेळ कोणाकडे आहे? बरं, इकडे तिकडे काय पाहतोस रे? मी इथेच आहे, तुझ्या अगदी मागे. जरा थांब, फक्त 1 मिनिट. आजपर्यंत धावलास ना खूप, आज या म्हाताऱ्यासाठी थोडं क्षण थांब. काय झालं? आवाज पोचत नाहीये? कसा पोचणार? माझं अस्तित्वच आता विरळ झालंय. मी मान्य करतो, आज मी थकलोय, जीर्ण झालोय. माझी पानं गळून गेली आहेत, फांद्या वाळल्या आहेत. आज मी तुझ्या नजरेत फक्त लाकूड झालोय. पण एक काळ होता, माझा तो रुबाब आठवला की आजही या सुकलेल्या खोडात रक्तासारखा रस सळसळायला लागतो. तेव्हा मी उभा होतो, आकाशाला भिडायला निघाल्यासारखा. माझ्या फांद्यावर हजारो पाखरं आपली सुखदुःख वाटून घ्यायची. पावसाच्या सरी जेव्हा माझ्या पानावर नाचायच्या तेव्हा मी त्या झेलायचो, फक्त यासाठी की माझ्या सावलीत उभ्या असलेल्या तुझ्या डोक्यावर एक थेंबही पडू नये. काय नाही दिलं मी तुम्हाला, पण तुम्ही फक्त मागणं जाणलं, मी फक्त देणं. मला आठवते ती छोटी समी. ती लहान असताना रोज माझ्याकडे यायची. बाबा ओरडले की रडत रडत माझ्या खोडाला मिठी मारायची. तिची इवलीशी आसवं माझ्या ओबडधोबड सालीत लपायची. मी हळूच फांदी हलवून तिला वारा घालायचो, जणू एखादी आई आपल्या पदरानं मुलाचे डोळे पुसते. मुलं मोठी झाली, समीही मोठी झाली, तिचं लग्न झालं, ती निघून गेली. जाताना तिने माझ्या खोडावर हात ठेवला होता, तो शेवटचा स्पर्श. त्यानंतर तिचं पिल्लू इकडे खेळायला येईल याची मी वर्षानुवर्षे वाट पाहिली, पण तिथे आता सिमेंटची भिंत उभी राहिली. आणि ते म्हातारे विनायक काका, ज्यांनी मला लावलं होतं, उतारवयात ते तासनतास माझ्या सावलीत बसायचे. त्यांच्या श्वासाचा आवाज मला ऐकू यायचा. ज्या दिवशी त्यांचा अंत झाला त्या दिवशी मी सुद्धा सुतक पाळलं होतं. त्यांच्या तिरडीसाठी लागलेली फुलं माझ्याच फांदीवरची होती. अरे, ज्या चितेवर त्यांना निजवलं तिथेही मीच होतो. स्वतःला जाळून घेतलं मी, कारण ज्या माणसाने मला आयुष्यभर पाणी दिलं त्याला शेवटच्या प्रवासात थंडी वाजू नये म्हणून मी राख झालो. मी स्वतः जळलो, तरीही तक्रार नव्हती, कारण राख झाल्यावरही मला कमीपणा वाटला नाही. माणसाला शेवटपर्यंत साथ देणं हीच माझी शिकवण होती. पण आज फळं बघून मला भीती वाटते. तुम्ही फळांचा रस प्यालात, जाम बनवलात, आईस्क्रीममध्ये सजवलं. मला अभिमान वाटायचा की माझ्या रक्ताचा अंश तुमच्या शरीरात जातोय. पण त्या बियांचं काय केलं तुम्ही? प्रत्येक फळात मी एक स्वप्न लपवून ठेवलं होतं. तुमच्या मुलाबाळांसाठी एक भविष्य ठेवलं होतं, पण तुम्ही त्या बिया कचऱ्यात फेकल्यात. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुदमरून कितीतरी वटवृक्ष जन्माआधीच मेले. अरे, किमान त्या बिया उकिरड्यावर किंवा डोंगरावर फेकल्या असत्या तर त्यातून माझं बाळ जन्माला आलं असतं. पण तुम्ही आता सीडलेस फळं खाताय. ज्या दिवशी बिया संपतील त्या दिवशी सावली कुठून आणणार? मी आजारी माणसाच्या जखमेवर मलम झालो. मी गुदमरणाऱ्या शहराला माझा श्वास, ऑक्सिजन वाटून दिला, अगदी निशब्दपणे. आता माझं वय झालंय, मी वाढलोय. तुम्ही माझे तुकडे केलेत, फर्निचर बनवलं. कदाचित ज्या खुर्चीवर बसून तू हा व्हिडिओ बघतोयस ना, ती खुर्ची सुद्धा माझ्याच एखाद्या भावाची असेल. आम्ही मेल्यावरही तुमच्या घरात उभे राहतो, कपाट होऊन, बेड होऊन, टेबल होऊन. तुमचा भार सोसतो. फक्त तुम्ही आम्हाला ओळखत नाही. मी तर आता जाणारच आहे. माझं हे जीर्ण शरीर लवकरच कुऱ्हाडीच्या घावाने वेगळं केले जाईल. माझं लाकूड अग्नीच्या स्वाधीन होईल.
किंवा तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात शोभेची वस्तू बनून पडून राहील. पण जाता जाता एकच गोष्ट मनाला पोखरते. उद्या जेव्हा तुमचं तान्हुलं बाळ उन्हाच्या कडाक्यात घामाने डबडबून येईल, तेव्हा त्याचे पाय त्या तापलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर भासतील, तेव्हा तो रडत रडत इकडे तिकडे बघून विचारेल, आई खूप ऊन लागते ग, कुठे बसू? तेव्हा माझ्या या वाळलेल्या फांद्या पुन्हा जिवंत होऊन त्याच्या डोक्यावर मायेची सावली धरायला येऊ शकणार नाहीत रे. मी किती हतबल असेन ना. ज्या माणसाला मी वर्षानुवर्ष सावली दिली त्याच्याच मुलाला उन्हात करपताना मला बघावं लागेल. मला माफ कर मित्रा. तुला शेवटपर्यंत वाचवायची माझी जिद्द होती, पण कदाचित मी हारलोय. माझं शेवटचं पान आता गळतंय. ते पान नाहीये, तो माझा निरोप आहे. ते पान तुझ्या पायाशी येऊन पडेल तेव्हा त्याला केरासारखं झाडून टाकू नकोस. त्याला हातात घे आणि फक्त एकदा विचार कर, मी गेल्यावर तुला श्वास घ्यायला कोण उरेल? तुझ्या मुलाला खेळायला अंगण कोण देईल? आणि तुला रडायला माझ्या खोडासारखा निवांत खांदा कोण देईल? मी चाललोय, माझा श्वास संपतोय रे, पण तुझं काय रे? माझ्या निखाऱ्यावर तुझी भाकरी तर भाजली जाईल, पण माझ्या माघारी तुमची मुलं श्वास कसा घेते? याचं उत्तर मिळालं ना, तरच माझ्या राखेला शांती मिळेल. येतो मी. पुन्हा भेटायचं असेल तर एखादं तरी रोप लावून ठेव. कदाचित त्या छोट्या पानातून मी पुन्हा तुझ्याकडे बघून हसेन. तोपर्यंत निरोप घेतो. धन्यवाद.